मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे मोबदला घोटाळा. मित्रतत्वावर विश्वास ठेवणं ठरलं महागात. बनावट दस्तावेजाद्वारे तब्बल 6,72,00,000 आर्थिक घोटाळा समोर आलाय. मनोर पोलीस ठाण्यात लालोंडे गावातील संतोष आत्माराम गवळी यांच्या तक्रारीवरून सुभाष दत्तात्रेय पाटील यांच्या विरोधात कलम 420, 465, 467, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांमध्ये भागीदारीतून घेतलेल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने खोटे दस्तावेज आणि बनावट सह्या करून करोडोंचा व्यवहार लाटल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी सुभाष पाटीलला चौकशीसाठी पालघरवरून आणलं, मात्र नोटीस देऊन सध्या सोडून दिले. पीडित संतोष गवळी यांनी थेट पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडे लेखी निवेदन देत मोबदल्याची रिकव्हरी व न्यायाची मागणी केली आहे. एक्सप्रेस वेचा मोबदला कोणाच्या खिशात गेला, महसूल विभागातील कोणाचे नाव येईल पुढे, या घोटाळ्याची सखोल चौकशी होणार का, हे पुढील तपासात समोर येणार आहे. आज आपण संतोष गवळी यांची प्रतिक्रिया पाहूया. लालोंडे येथे गट नंबर 143 सुभाष पाटील आणि संतोष गवळी अशी आमची सामायिक जमीन होती. काही कालांतराने आमचा तिकडनं बडोदा एक्सप्रेस हावे गेल्यानंतर त्या जमिनीचे पैसे सुभाष पाटील याने स्वतःच्या हिशामध्ये दाखवून त्याच्यामधले 6,72,00,000 रुपये त्यांनी आमची फसवणूक करून काढून घेतले. आणि त्यानंतर 2019 पासून माझ्या खोट्या सह्या करून 2019 पासून मी याचा पाठपुरावा करत होतो. 27/10/2025 रोजी मनोर येथे मी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी पालघर येथून पकडून मनोर येथे आणले गेलं.